नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या कपड्यांना इग्नोर करा, माझ्या तोंडाकडे फोकस करा. तर सगळ्यांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ एकदम सर्दीची अवस्था आणि आपलं नेहमीप्रमाणेचं दुखणं सर्दीचं सुरू झालेलं आहे. आणि त्या सर्दीच्या दुखण्याला त्रास तर येऊन थंडीच्या दिवसात तुम्हाला नाही होत मला एलर्जी. आता इतक्या दिवसात नाही झाली, पण आज मला एलर्जी व्हायला लागली. मला त्रास होतो त्याचा. सकाळपासून ते नळ चालू केला ना, हलका जर नळ चालू होतो का, ते कसं टप 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 करते, तसं नाकाचं काम चालू आहे. आणि हे तुम्हाला सांगतो, थोडा त्रास होतोय, तरी पण म्हणलं व्हिडिओचं आज स्किप नाही करता, आज व्हिडिओ आला पाहिजे. त्यासाठी सकाळी सकाळी आणि आता थोडेफार बोलले ऐकून घ्यावं लागेल, कारण उशीर झालेला आहे. 12 वाजलेत. आता मी डायरेक्ट काय करणार माहिती का, 11:30 वाजलेत. तर आता मी काय करणार आहे, डायरेक्टली जेवण करणार आहे आणि मगच दुकानावर जाणार आहे. तसं जाणार नाही, डायरेक्ट किती असणार, डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे. आता घरी येणारच नाही मी, कारण घरी राहून माझं खूप मोठं नुकसान होतंय हे मला काल समजलं. पण ते नुकसान मी होऊ देणार नाही, कारण आता दवाखाना वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी मला दुकानात जायलाच लागेल. लाईट बंद केलं का सगळं तिकडचे? नाही, लोटून घेतलं मी. ते तिकडे काम चालू आहे ना, तिकडे सोलर बसवायचं काम चालू आहे. पुढं आमच्या तिकडं पुढच्या बिल्डिंगवर सोलरचं काम चालू आहे. इकडे जरासं गरम लागतंय आमच्या घरामध्ये. एवढी थंडी वाजला नाही इथं वरती पण, आणि खाली पण स्लॅब मध्ये आज व्हाईट कलर शर्ट घातलाय मस्तपैकी. आणि इकडे शिवानीचा स्वयंपाक चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा, नमस्कार सगळ्यांना. किचन मधला राडा बघू शकतो. किचन मध्ये राडाच आमच्या किचन मधल्या राडा कोणी रोखू शकत, काहीच करू शकत नाही त्याला. कारण किचन आहे म्हणल्यावर राडा होणार, घर आहे म्हणल्यावर राडा होणार. काही करू शकत नाही दुनियाच्या आखरीतल्या काही गोष्टी नाही. आणि मला कमेंट आली होती एका ताईची की होम टूर दाखवा. तर होम टूर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये घेईन, कारण उद्या सकाळी थोडं फ्रेश मूडमध्ये एकदम साफसुथरा व्हिडिओ चांगला घेऊन टाकेन. कारण आज अवस्था एवढी बेकार झाली, कारण सर्दीमुळं काही सुधरत नाहीये आणि आज बोलता पण येत नाही जास्त. त्यामुळे मी व्हिडिओ खूप कमी घेणार आहे. हा कमी व्हिडिओ करणार आहे, आधीच सांगून देतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करून, नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण नाक नेट केल्याशिवाय मी आता काही बोलणार नाही जास्त. मी बोलणार. हा, इकडे शिवानी स्वयंपाक चालू आहे. आणि अजून पण हे चुकलं नाहीये, वाळण काव मला त्याचा टेन्शन आलं. लवकर उठले असते ना, आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायचं होतं. आज ती सोनोग्राफी करायची होती, पण केलीच नाही. गरजेचं आहे ना आता, गरजेचं आहे आता, कारण आता जवळपास 8वा महिना संपत आलेला आहे. म्हणजे संपला नाही अजून, संपणार आहे. तरी पण मी जरा, आणि थोडं शिवानीला टेन्शन आलेलं आहे त्या गोष्टीचं. टेन्शन येतं म्हणजे कारण भीती वाटती तिला पण, आणि भीती वाटते, कारण मला पहिलेच म्हणजे 2-3 महिने चालू होते ना, दुसरा तिसरा महिना, तेव्हाच माझे एवढे हाल झाले. मग मला कसं होत होतं, डायरेक्ट हॉस्पिटल. उलट्या ना, खाल्ल्यावर उलट्या होत असते. उलट्या काय नॉर्मल आहे, किती हे होतं त्रास. आणि शिवानीची व्यवस्था बघा, सगळं काही करून ऍडव्हर्टाइजमेंट नाही करायची, पण हँडवॉश घेऊन आलेली. हँडवॉश पाहिजे तिला हात धुवायसाठी. आणि आमच्या घरातून थंडी आहे बघा, तेल बघा अजून पण. मी आता त्याला डायरेक्ट गॅसवर धरलं, इकडून बघा बॉटल जाळून टाकली मम्मी. काय सांगा डायरेक्ट गॅसवर थोडं पकडत असते. आणि थांबा रुमाल 2 मिनिटात आलो. हे बघा मम्मी काय चाललंय तो, काय चाललंय, काम चालू आहे. हा जार भरून आणायचा आहे मला. जार भरून आणल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि शिवानीचा स्वयंपाक केव्हा संपन्न होईल काय माहिती. मला अजून भाकरी करायच्या, 2 चपात्या बनवतात. तशी भाजी केली मेथीची, कारलं, अजून शेपूची भाजी केली, अजून पालक केली. पसारा ठेवतो गंजो जास्त. इथं कसं आहे, थोडक्यात पसाऱ्यामध्ये आवरून घ्यायचंय. ते बेसिन मध्ये किती घाण हे झालंय, म्हणजे घाण म्हणजे किती जागा हे करून टाकले. नाही हो, आवरते मी सारखं, आवरते. तरी पण सकाळपासून आवरते सारखं. मस्त बटर चपातीचा नाश्ता आज. छान 2 चपात्या. तुम्ही किती वेळेचा आवाज देते, माझं थंड झाल्या तर परत गरम करावं लागतं. पटकन आवरून घ्या, नाश्ता करा आणि पटकन जा. कशाला बोलणे खाता रोज. आमचं किचन कसं वाटतंय मला कमेंट मध्ये सांगा बरं. पूर्ण हे जर हे इग्नोर करा, हे बी केलेलं त्यामुळे खरबड गाव आहे. हे वरचं प्लेन केलं त्यांनी, काही विषय नाही त्याच्यामध्ये. बाकी थोडा किचन मध्ये पसारा आहे. पसारा सगळ्याच्याच किचन मध्ये होतो, काही विषय नाही. कारण नाही, मी तरी पण लय आवरत असते. दुपारून आलो तुम्हाला किचनचा आवरावर केलेलं दिसत. आता थोडंसं खाली जातो,
काहीच दिसणार नाही, एवढीशी पण घाण दिसणार नाही. आणि इकडे बघा किती अंधार झालाय. आणि यांनी काय केलं, एवढे मोठे कांदे घेऊन ठेवले डायरेक्ट. कांदे एवढे मोठे कशाला घेऊन ठेवले रे, खराब नाही व्हायचे ते. खराबच व्हायचे ना. अजून आमची देवपूजा झालेली नाही, म्हणजे देवाची स्थापना पण झालेली नाही. आता एक ताईने कमेंट केली होती की बाबा वरती तुम्ही देवांना असं लटकून ठेवू नये. तर त्याचा विषय कसा माहिती का, आता आधी पण आपलं देवघर वरतीच होतं आणि आता पण वरतीच आहे. कारण खाली कसं होतं माहिती का, खाली कसं होतं तुम्हाला सांगतो मी. हे वर ठेवण्याचं कारण सांगतो आता तुम्हाला. सगळ्यात मोठं कारण, थांबा कॅमेरा पलटी करतो आणि मग सांगतो. ठेवण्याचं कारण जे आहे ना, ते कारण असं आहे की एक तर आपल्या घरामध्ये आपण बाहेरून येतो, कसं पण येतो म्हणजे व्यवस्थित अवस्थेत नसतो. त्यामुळे आपण खाली त्याची सावली पडते किंवा आपलं त्याच्यावरती हात लागला जातो किंवा काही गोष्टी, लहान मुलं असतात काहीतरी वाढतात, दिवा लावतो आपण, हे वड ते वड, आणि इथं सगळ्या गोष्टी घडू शकतात. त्या हिशोबाने ते देवघर वरतीच असलेलं बरं असं मला वाटतंय. आणि वरतीच पाहिजे ते, कारण सावली पडली नाही पाहिजे. नाही, सावली वगैरे चांगली नाही, आपली सावली चांगली पडली नाही पाहिजे असा विषय तो. त्याच्यामुळे ते वरती मांडलं गेलेलं आहे. आणि मला तरी वाटतं की ते व्यवस्थित ठिकाणावरती आहे, कारण तिथं लहान मुलांचा हात नाही पुरणार किंवा त्याच्या सगळं छेडछाड होणार नाही, त्याच्यामुळे ते वरती ठेवलेलं आहे. आणि वरती नसतात लटकत, हे मला पण माहिती आहे, पण ते लटकवलंय. मला तरी वाटतं वरती ठीक आहे. आणि लटकवलं नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांचं घर आहे ते घर वरती आहे, उलट ती चांगली गोष्ट आहे. खाली नाही पाहिजे. खाली ठेवल्यानंतर कसं होतं माहिती का, खाली ठेवल्यावर त्याचा जरा त्याला धक्का लागतो किंवा काय होतं, त्याच्यापेक्षा नकोच, वरच बरं आहे असं मला वाटतं. आणि बाकी मला काल कमेंट आली की बाबा देवघर तुमचं वरती लटकलेलं आहे, ते चांगलं नाही. ठेवले की कोणाच्या हात लागले नाही पाहिजे, आपल्या घरात बाळाती नाही. हा, चांगलं नसतं आपल्या घरात बाळाती. म्हणजे आपल्या सावल्या पडताना आपण कसं बाहेर येतो, कसं नाही, कुठून येतो, कुठून बी फिरून येतो, कुठं बी जातो, आहे का नाही. सकाळी देवपूजा करताना ठीक आहे, सकाळी देवपूजा करताना ठीक आहे, आपण आंघोळ वगैरे केलेला असतो. पण दिवसभर आपण कुठं जातो, काय करतो, तेव्हा थोडी देवपूजा केलेली असते का, नाही का. बरोबर नाही. सांग ना दोन शब्द जरा उत्तर. इकडे नाही कॅमेरा चालू, इकडे तिकडे काय बघतो. भाकर करायची, ती भाकर करणार नाही मी करते. सर तू बाजूला, मी काढून सरक, मी कधी करते ना बरं मी. तू सरक, मी तू बारीक बारीक भाकरी टाकशील, मी सपकन 2 भाकरी टाकते. सर बारीक भाकरी टाकशील तू, भाकरी येत नाही मला भाकशी. बारीक तुला सांगू का त्यांनी काय केलं काल दोघांनी, पप्पानी मम्मीनी. आता तू मला सांग, इकडे ना इकडे बघा मित्रांनो, जागा किती मोठी जागा आहे मला सांग. ती सगळी हे पाणी काही झाडाचं नाही, पाणी कशातले शिवानी, हे काय पाणी, काय तुमचं हे पाणी कशाचं आहे, बोरिंगचं असतं. तर मला सांग, एवढी मोठी जागा घरामध्ये असताना हे दोघं जण ह्या इथं बोरीमध्ये बसले जेवायला, दोघं जण कुठं ह्या बोळीत जेवायला बसले, या बोळीत काल नाही तिकडे बसले नाही ते दोघं जण इथे जेवायला बसते, बोळी सगळं सोडून देते आणि इथं जेवायला बसते बोळीमध्ये. नाही हो, तिकडे बसले नाही असं कसं होईल. ते मग तिला विचार, ती कशी हसायली बघ, आहे का, तिला माहिती ना. आणि हे एकदम ओके आहे मला असं वाटतंय. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर भेटलंय मला असं वाटतं. त्या टाईमला मला राग नाही आला. परत माझं जेव्हा तुला मी कमेंट केली म्हणून राग आला, मला राग नाही आला त्या गोष्टीचा. पण मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ते वरती का ठेवलंय म्हणून. अजून प्रॉपरली सगळ्या घराची व्यवस्था आम्ही केलेली नाहीये. ज्यावेळेस पूर्ण प्रॉपर सेट होईल त्यावेळेसच मी तुम्हाला होम टूर देणार आहे, असा देणार नाही आता. बीचं स्वयंपाक करणं इकडे चालू आहे, इकडे भाकर चालू आहे आणि इकडे जेवण पण चालू आहे. मग मी असं कसं करते तू, स्वयंपाक करणं एक साईड जेवण करणं चालू आहे. भूक लागल्यावर काय इथलं काही काम आहे का, नुसतं हे आणणार आहे का ते आणणार आहे का. हा, मला असं वाटतं लिस्ट दिलं वाटतं मला कधी कधी. मस्त जेवण चालू हिचं बरे. बघ 2 शब्द काहीतरी बोल. मला काम करून थकले मी, भूक लागली आता, मला बोलायची इच्छा नाही आता. नको बोल, आता जार भरून आणायचं मला. मी चालू जार भरायला. ऊन पडले पण आमच्या गॅलरीत ऊन नाहीये, इथे ऊनच नाही बघा.
हा ऊन नाही पडत. इथं बी जेवण चालू आहे. मी गोळ्या खाल्ल्या ना माझ्या म्हणून जेवण करायचं. भूक लागली की खात राहायचं मम्मी, काही ताण नाही घ्यायचा. भूक लागल्यावरच माझं जेवण करतो ना, नाही का? भूक लागल्यावर जेवण करतो.